आपल्यासोबत शिंदे गटाच्या नेत्या आहेत प्रीतीताई बंड. बच्चू कडूंचं सध्या आंदोलन चालू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आहे, कर्जमाफी, दिव्यांगांचा प्रश्न आहे आणि धनगर बांधवांचा प्रश्न आहे. त्यासोबत एक सर्वात महत्वाचा एक विषय पण त्यांनी घेतलाय की विधवा ज्या महिला आहेत त्यांना 6,000 रुपये एक मिळायला हवं. तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बच्चू कडूंचं जे शेतकऱ्यांचं कर्जमाफी हे हा विषय आहे, याला तुम्ही कशा पद्धतीनं? बघा, वैयक्तिकरित्या तर मी या सगळ्या मध्ये त्यांच्या सोबत आहे आणि खरोखर तसं पाहिलं तर आपल्या शेतकऱ्यांची बाजू फार कमजोर आहे. आणि कर्जमाफी हा विषय तर मांडायलाच पाहिजे आणि तो असायलाही पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. दुसरा प्रश्न दिव्यांगाचा, तो तर त्यांनी त्यांनी नेहमीच मांडलेला आहे आणि तो बरोबरही आहे विधवांचा. आणि माझं असं म्हणणं आहे, शेतकऱ्यांचा जो प्रश्न जो मांडेल, मग ते कुणीही असो, कुठल्याही पक्षाचं असो, त्याचं समर्थन आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि मी पण त्याचं समर्थन करते आणि याच विषयावर घेऊन मी शिंदे साहेबांसोबत पण बोलणार आहे. सगळ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक येणार आहे. जिल्ह्यामध्ये सध्या इकडून तिकडे जायचं, तिकडून इकडे जायचं सध्या चालू आहे. या प्रकरणी तुम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता शिंदे गटाचे नेते म्हणून जिल्ह्यात तुमचं काय नियोजन राहणार? बघा, आता कसं झालंय, आता मला 1 महिना झालाय मी साहेबांच्या गटातली. तर त्याचं नियोजन तर आम्ही आमच्या पद्धतीने करतोय. त्या हिशोबाने, त्या पद्धतीने आमच्या सगळ्यांच्या भेटीगोटी पण सुरू आहे आणि बघू, निवडणूक लागल्यावर तुम्हाला दिसेलच आमचं काय नियोजन आहे आणि कशा प्रकारे. बच्चू कडूंच्या आंदोलनाला प्रीतीताई बन यांनी समर्थन दिलंय. सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून या विषयावर काय तोडगा निघेल असंही त्यांचं म्हणणं आलं आहे. अश्विन वाकोडे, विदर्भ मतदार.